नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. बर. तर आपला परिचय करून द्या. माझं नाव सुरेश आनंदराव मोहिते, हा राहणार रेठरे खुर्द, हा मोहितेमाळा, हा तालुका कराड, जिल्हा सातारा. बरं बरं. तर या व्यवसायाला सुरुवात तुम्ही कधीपासून केली? तरी ह्या व्यवसायाला आम्ही 2008 सालापासून सुरुवात केली. 2008 साली. तेव्हा किती काय होते सुरुवात? पहिल्यांदा एकच गाय घेतली. हा पहिल्यांदा एक म्हस होती, हा नंतर एक गाय घेतली हा आणि ते गायांचं रुटीन बसल्यानंतर मी गाय वाढीत वाढीत गेलो. हा हा. किती काय आहे आता म्हणजे मग जास्तीत आतापासून जास्त? माझ्याकडे पाच सहा गाया होत्या. हा आता हे घर बांधल्यामुळे कमी त्या भरायच्या त्या परत आमच्या. हा हा. म्हणजे आता 2च गाय आहेत तुमच्या? आता 2 गाया दुधावल्या आणि एक कालवड गाभ आहे. हा हा. ते 10-11 महिन्याचं कालवड आहे हा. पड्याला. आता तुम्ही म्हशी पण पाळता सुरुवातीला? नाही, पहिल्यांदा एकच म्हस पाळली एक होती. पाळ मग परत म्हशी न करता गाय पालनाकडे कसं काय वळाला? म्हशीचं कसं भाकड काळ जास्त हा आणि ह्यांचं भाकड काळ नाही, हा त्यामुळे म्हशी भाकड काळात परवडत नाही. हा एखादी लागली म्हस तर चांगली लागते. हा मसरांचं अंग बाहेर येणे किंवा शिमेन दिली की एका टायमाला येणे हा आणि नाहीतर आटणे, तसं यांचं आठवायला लागते त्या गाया. हा हा त्यामुळे भाकड काळ नाही, त्यामुळे परवडत हा हा. म्हणजे गायांचं. गायीमध्ये तुम्हाला फायदा वाटला? फायदा वाटला म्हणजे आहेच फायदा ना. हा हा त्यामुळे तरी हा हा. आम्ही आता वैरण नसली घरात तरी विकत घेऊन येतो. ऊस विकत घेतलाय मी. हा. विकत घेऊन सुद्धा परवडत? परवडते. हा हा ऊस विकत घेऊन वैरण विकत घेऊन परवडते. हा. आता तुमच्या 2 गाय आहेत? 2 गाय आहेत. दुधावर आहेत का? आता ही बसलेली 19 तारखेला 2 महिने झाले ती. हा 2.5 महिन्याची आहे. हा शी मी पार्टी आणली होती, आपल्यात गाब गेल्या 2.25 महिन्याची गाब आहे आता ही. हा. 9 लिटर तिचं दूध आहे. तिचं आता 24 लिटर दूध आहे. 24 लिटर दूध आहे. सध्या प्रॉफिट मध्ये म्हणजे किती फायदा राहतोय तुम्हाला महिन्याला? महिन्याला जरी आपल्याला जरी 2 गायांचं जर 25-30 हजार रुपये बिल निघालं हा तर निम्मा खर्च धरायचा, खाद्य वगैरे. म्हणजे 15,000 15,000 2 गाय जरी पाळल्या तरी आरामात मिळते. 15,000 तरी 102% मिळते. मिळते ती. हो. म्हणजे एखाद्या नोकरदाराला जरी 2 गाय जरी सांभाळल्या तरी करणाराला मिळते ती, हा. नाही करणारा नाही मिळत. वेळच्या वेळ खाद्य, वेळच्या वेळ वैरण, हा. वेळच्या वेळ तुमचं धारा, हा म्हणजे टाइम टू टाइम पाहिजे. हा हा एक 10-15 मिनिटाचा धारच गॅप चालतो, हा नाहीतर 2 तास 3 तासाचा गॅप नाही. मग ते गायांचं कसं दूध तुंबणे, मस्टर्ड होणे हा हा. असा प्रकार होतो. म्हणजे 12 तासाची सायकल बरोबर बरोबर. हे हो, केली सकाळी 5:30 ला धार काढली तर संध्याकाळी 5:30 ला धार काढली पाहिजे. काढलीच पाहिजे. किंवा सकाळी 7 ला काढली की संध्याकाळी 7 ला काढली पाहिजे. हा हा नाहीतर संध्याकाळला काढणार तुम्ही 6 ला आणि सकाळी काढणार 8 ला, मग ते मस्टर्ड होत नाही. पण दूध एका टायमाला जास्त निघतं आणि फॅट कमी लागते, त्यामुळे ती परवडत नाही धंदा. दूध जास्त लागून दूध निघालं की एका टायमाला दूध कमी निघणार, फॅट जास्त लागणार, असं ती परवडत नाही. रेग्युलर पणा पाहिजे काय. बरोबर. आता तुम्ही म्हणाला की 15,000 महिन्याला आपल्याला प्रॉफिट राहते. हो. तर नोकरी सोडून हा व्यवसाय केला पाहिजे का आणि कशा पद्धतीने केला पाहिजे? हो का, मनात जर जिद्द असेल का नाही तर नोकरी सोडून गायाच नव शेती व्यवसायाकडे परवडतो. पण ती वेळच्या वेळ केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही आज लागण करणार आणि ती 15-3 आठवड्याने उगावली का नाही बघायला जाणार, हे नाही चालत ना. कुठलाहीच व्यवसाय म्हणजे तरुण पिढीने केला तर तो मन लावून केला पाहिजे. आपण नोकरीला कसं 8 तास जातो, सकाळी 8 ला जातो आणि संध्याकाळी 8 ला 12 तास काही ठिकाणी नोकरी करायला लागते. बरोबर आहे. तुम्ही सकाळच्या बारी 8 ला राहणार जावा, 8 तास काम करा, नोकरीलाच आहे म्हणायचं. तसं गायांच्या व्यवसायात आपण ह्या गायांच्या पेक्षा आपण नोकरीलाच आहे म्हणायचं. नोकरदारच आहे आपण यांचं, त्याने आपल्याला कामाला ठेवले. अशा पद्धतीने केंद्र परवडतंय. बरोबर. कष्ट केलं पाहिजे. कष्ट नुसतं करून चालत नाही, पण टाइम टू टाइम कष्ट केलं पाहिजे. उगाच अवताला बैल झुपलाय कसा पण हाणला असं चालत नाही. कष्ट केलं पाहिजे का तर केलं पाहिजे, पण कसं केलं पाहिजे, टाइम टू टाइम. आता काय पाहिजे त्याला, आता कुठलं गाय असणे बाबा हे आहे म्हणजे कमतरता आहे, तीच त्यांना घातलं पाहिजे ना. खाद्य काय वापरताय सध्या? काय खाद्य समृद्धी, गुळी, परत तुमचं गहू भुसा आणि तुमचं सरकी पेन. त्यात मिनरल सकाळच्या बारी आता संपलंय माझं. 100 ग्रॅम मिनरल असते, 100 ग्रॅम गुळ, एवढंच मी चारतो. ते काय
ह्याचं तेल वगैरे काय आपण चारलेलं नाही चालत नाही. त्यामुळे त्याचा रिझल्ट कसा आहे आपल्याला माहित नाही. हा. पण गुळ आणि तेल त्याचं प्रमाण किती चारताय खाद्याचं? खाद्य दूध म्हणजे 1 लिटरला 300 ग्रॅम. आता ही 24 लिटरची काय आहे? हिचं खाद्य 24 गुणिले 0.300 करायचं. म्हणजे किती तेवढं लागेल तेवढं खाद्य त्याला 1 लिटरला 300 ग्रॅम चारायचं. आणि तुम्हाला जर त्यांची तब्येत राखायची असली तर एखादा अर्धा किलो ज्यादा चारायचं. पण त्याला ते मिनरल आणि तुमचं कॅल्शियम जर कमी झालं तर कॅल्शियमचा कॅन आणून कॅल्शियम चालू करणे. आता ही माझी गाय येऊन 2.25 महिने झाली. अजून डॉक्टर नाही टोचायला का? नाही नाही नाही. मी याच्या आधी हिला 15 ते 20 किलो गुळ चारलाय आहे की नाही. याच्या आधी 20 किलोच्या पुढे गुळ चारलाय. आणि कॅल्शियमचा म्हणजे तुमचं मायक्रोन्यूट्रनचं कॅन. परत तुम्हाला सांगतो मल्टीस्टार ची बाटली 1 लिटरची. परत तुमचं मेटॅबोलाइटचं 2 पुढं 2 किलोचं. आणि जवळजवळ 20-30 किलो गुळ चारलाय तिला. त्याच्यानं काय प्रॉब्लेम नाही. आता सगळं चालू आहे पण येल्यापासून तिला डॉक्टर म्हणून असं टोचायनं सही करायला आलेलं नाही. म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीच तुम्ही वाढ गाभण काळाच्याच रोग प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. तुम्ही बायका प्रेग्नेंट असताना तुम्ही डॉक्टर जाऊन डॉक्टर सांगतो अमुक फळ खावा अमुक फळ, मग तुम्ही डिलिव्हरी झाल्यावर खावा म्हणत नाही. मग तसं काय काय माणसं काय करते ती गाप काळात काय चालत नाही. आज इली म्हणलंय की डॉक्टर ह्याच्याकडे जायचं डेअरीवाल्याकडे, माझी गाई इल्या दे मला खाद्याचं पोत. आणि का त्याच्या आधी 3 महिने तिला काय चारायचं नाही. बरोबर आहे. मग त्यामुळे ती दुधाची क्षमता वाढत नाही ना. तुम्ही गाप काळात जेवढं खाया घालशीला तेवढं तुम्हाला फायदा आहे. म्हणजे काळात जेवढं चाराल तेवढं दुधाला जास्त उतरणार. तुम्ही स्ट्रॉंग गाय असली म्हणले की येताना काय प्रॉब्लेम होणार नाही. ओरिजिनल येली जाणार, तुम्हाला वडून काढायला लागणार नाही किंवा डॉक्टरला बोलवायला लागणार नाही. गाय जर सशक्त असेल तर कायच करायचं ना. ती अशक्त असली तर कशी डिलिव्हरी होणार? बरोबर. त्यामुळं तुम्ही गाप काळात किंवा दूध हे केल्यानंतर बाबा दूध नुसतं काढीतच बसला आणि तुम्ही खाद्य चारीत बसला, पण बाहेरलं जर मायक्रोन्यूट्रन जर तुम्ही चारलं नाही तिला, म्हणजे मिनरल म्हणा, परत तुमचं गुळ म्हणा किंवा कॅल्शियमचं कॅन म्हणा, हे जर चारलं नाही तर नुसतं आहे 12 लिटर दूध देते आणि मी 6 किलो खाद्य घालतोय, तिला कशाला ती चारायचं? खाद्यानं काय मिळणार आहे तो? पण त्याचं जी झीज होत्या का नाही, म्हणजे दूध काढून काढून त्याची झीज होत्या शरीराची, म्हणजे त्याचं कॅल्शियम कमी होणे शरीरातलं, परत अनेक प्रकार असतील. आणि या गायसने कसं आहे, आपण खाद्य चारतो गुळमाट, आपण आपल्याकडे ऊसाची वैरण असते गुळमाट, त्यामुळं 1.5 महिन्याला जनताचा हाय डोस दिलाच पाहिजे. 1.5 महिन्याला. आणि तो जनता डोस डॉक्टरच्या सल्ल्याने दिला पाहिजे. गाप काळात बाबा जनताचा डोस कुठला दिला पाहिजे, पार्टी आहे त्याला जनताचा डोस कुठला दिला पाहिजे. तर तुम्ही गाप काळात जर पार्टीचे जर गोळ्या दिल्या तर ते खाली होण्याची शक्यता असते ना. म्हणजे गाबडण्या तो प्रकार होतो ना. म्हणून आपल्या सल्ल्यानं आपण आता तुम्ही जास्त व्यवसाय केला असला किंवा जास्त दिवस केला असला की तुम्हाला तो अनुभव आलेला असतो, त्यामुळे डॉक्टरचा सल्ला नाही घेतला तरी चालतोय. आता काय काय मोठवाली अँटीबायोटिकच्या बाटल्या ती आणून घरी ठेवते, बरोबर. 250 मिलीची बाटली अँटीबायोटिक, 250 मिलीची जर बाटली घ्यायला गेला काय तर त्या बाटलीची किंमत 150 पाऊण 200 किंवा 125 रुपये आहे. बरं, एका गायीच्या तब्येतीनुसार अँटीबायोटिक म्हणजे काय, बरं व्हायरल होणे म्हणून त्याला इंजेक्शन देते, त्या तब्येतीनुसार 8 मिली 15 मिली औषध देते, बरोबर आहे. तुम्ही डॉक्टर गोट्या आल्यानंतर ते डॉक्टर ती 15 मिली किंवा 20 मिली इंजेक्शन देणार, बाटली 125 रुपयाची, बरोबर 150 रुपयाची. 250 मिलीचं बाटलीचं तुम्हाला 25 मिली किंवा 20 मिली ना किती इंजेक्शन होती? बरोबर आहे. मग डॉक्टर एकदा टोचलं म्हटलं की त्या 200 रुपये त्या इंजेक्शन. मग स्वतः आपण बाबा काय झालंय, ताप आलाय का काय, आपण स्वतः जर टोचलं मग ते काय शिरत द्यायचं नसते, बरोबर आहे. तर तुमचा फायदाच आहे ना ती बाटली घरात आणून ठेवली, बरोबर. मग ते फायदा कोण, मग आपण बारकावा केल्या म्हणजे त्यातनं बारकावा केला तर तुम्हाला फायदा राहील. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर डॉक्टर बोलवायचा म्हणलं तर डॉक्टर 200-300 रुपये घेऊन जाणार, बरोबर. बरं, तुम्ही कॅल्शियमचं कॅन किंवा गुळ ही नाही चारला
तिच्या अंगात जोपर्यंत रोग प्रतिकार शक्ती किंवा जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत तुम्हाला दूध देणार बरोबर. बरोबर आहे. जर तुम्ही ते कॅल्शियमचं कॅन किंवा गुळ किंवा मिनरल नाही चाललं तर तिच्या अंगातली ताकद कमी झाल्यानंतर आज 20 लिटर गाई देणार आहे, उद्या 18च देणार. बरोबर. आयला म्हणणार गाई कमी आली, तुम्ही तिच्या नाही बघितली परत 15च देणार, आयला गाई कमी आली. बरोबर आहे. जर रोग प्रतिकारक शक्ती नाही चाललं तर तुम्ही परत डॉक्टरला बोलणार, डॉक्टर म्हणणार कॅल्शियम कमी झाले, मग कॅल्शियमचं इंजेक्शन देणार, सलाईन लावणार 2-3 दिवस येऊन. मग तुमचं 10 दिवसात 2 लिटरनं जर दूध कमी झालं तर 10 दिवसात 20 लिटर दूध कमी झालं. 20 गुणिले 35 केलं तर किंवा 30 जर धरलं तर 700 रुपये 10 दिवसाचं कमी झालं. डॉक्टर येणार ते परत 700-800 रुपये घेऊन जाणार. म्हणजे 3000 रुपये तुमचं 10 दिवसाचं ती कमी झालं. परत दूध वाढायला परत ती 10 दिवसाचं. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 10 दिवसाला आजारी गाई पडल्यानंतर तुम्हाला 4000-4500 रुपये खर्च येतो. मग तुम्हाला 10 दिवसाला मिनरल मिक्सचर गुळ किंवा कॅल्शियम किंवा सोडा ही काही 4500 रुपयाचा लागत नाही. बरोबर. 100 ग्रॅम जर दिवसाला गुळ घातला तर 10 दिवसाचं किती झालो? बरोबर आहे. किती आले? 1 किलो झाला. 100 ग्रॅम जर ही मिनरल चाललं तर किती झालं होते? 100 तो 1 किलो झाला. बरं, गुळ 1 किलो आता किती? 45 रुपयाला बसतो. मिनरलचं 1 किलोचं किती? 100 रुपये जातील. किती आले? आणि परत कॅल्शियमचं 200 रुपये तुम्हाला खर्च 10 दिवसाला येईल. मी म्हणतो 250 रुपये येईल. पण दुधाची लेवल ती व्यवस्थित राहील ना. पण तुम्ही ती न चारल्यामुळं, खाद्य नुसतं चारल्यामुळं ती कॅल्शियम त्यांच्या आहारातलं शरीरातलं झीज होते, परत ती दुधाला कमी येते. मग तुम्ही डॉक्टर बोलवणार, मग डॉक्टर 3000 घेणार, तोवर तुमचं 3000 होणार. मग 10 दिवसाला 6000 रुपयाचा तोटा होणार. बरोबर. किती रुपये पाय? 500 रुपये पाय 6000 घालवणार. आणि परत ती एकदा वीक झाली की विकत झाली, परत कवा ती आजारी माणसागत कवा सळी होणार. गाप गेल्याशिवाय परत व्यवस्थित होतच नाही. तर ते एकदा आचाकली की आचाकली. गाप काळात काय तुम्ही काय चारशेला तेवढं चांगलंच आहे. आणि जर गाय ठेवायची असेल घरी, बाबा आपली चांगली दुभती गाय काय आहे, तर गाप गेल्यानंतर गाय ही 7व्या महिन्यात आठवायची. 7, 8, 9 3 महिने हा तिला ट्रेन मिळालाच पाहिजे, विश्रांती मिळाली पाहिजे. तेव्हा ती दुसऱ्या येताला गाय पुढल्या येताला चांगली चालते. नाहीतर तुम्ही आपलं गाप गेल्या आणि 8, 8.5 महिन्यापासून 8 महिन्यापासून करताय, 9व्या महिन्यात 8 महिन्यात 8व्यात आठवणार, 8वा 9वा. मग 2 महिन्यात काय तिचं काय म्हणजे परत ती त्याच्या अंगात ताकद कवा येणार, कॅल्शियम कवा येणार, ती कास कवा काढणार. बरोबर. असं नाही चालत. ठीक आहे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशीच मुलाखत घेऊन. धन्यवाद.